गणेशाची आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना सहसा घरामध्ये किंवा मंडळांमध्ये किंवा मंडळांच्या हॉलमध्ये केलेली पाहतो। मात्र कोल्हापुरातील असं एक मंडळ आहे ज्या मंडळाने चक्क पाण्यामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे। ते मंडळ म्हणजे रंकाळा तलाव परिसरातील न्यू संध्यामठ तालीम मंडळ। या मंडळाच्या माध्यमातून ऐतिहासिक संध्यामठच्या समोरच पाण्यामध्ये तराफ्यावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे। दरम्यान याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही त्या मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका या मंडळाचा इतिहास काय आणि किती वर्षापासून ती अशा प्रकारे श्री गणरायाची प्रतिष्ठापना करतात। नमस्कार, मी अभिजित खंडेराव मोहिते, मी राहायला इथं संध्यामठ गल्लीतच आहे। आम्ही साधारणतः 1995 साली ज्यावेळेला सुरेश सळके पडले आमदार, त्यावेळेनंतरनं आम्ही हे मंडळ काढलं होतं आणि तेव्हापासून आम्ही ह्या रंकाळात आत पाण्यात मूर्ती बसवत होतो। गेले 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेला पाण्यात केंदळाचा वगैरे ज्यावेळेला प्रादुर्भाव आला आणि पाणी खराब झालं होतं, त्यामुळं आम्ही बसवली नव्हती। त्यात कोरोनाचा काळ येऊन गेला 1-2 वर्ष, त्यामुळं ते परत थांबलं होतं। आता या वर्षीपासून आम्ही परत चालू केलं आहे। परत हे त्यात किरकोळमध्ये प्रॉब्लेम पण आलेले होते, यावत्याव झालेलं होतं, ते सगळं बाजूला सारून मंडळाच्या स्वतः कार्यकर्त्यांनी सभासद वर्गणी काढून, आम्ही गल्लीमध्ये कोणत्याही प्रकारची वर्गणी काढत नाही। आम्हाला सदर कार्यक्रमासाठी माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचं बहुमोल सहकार्य लाभतं। आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री तुकाराम सळगे बापू, मंडळाचे सर्व सभासद, अध्यक्ष, कार्यकारिणी वगैरे ही सगळी पोरं कामाला जाऊन स्वतः राबून सगळे काम वगैरे व्यवस्थित करतात। आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळी कामं वगैरे जे काय असेल ते सगळी संध्याकाळी आल्यानंतर आपली वगैरे पूर्ण करून सगळं हे ते करून आपापला कामधंदा वगैरे सांभाळून हे सगळं केलं जातं आहे। आता हे यावरनं बघितलं जातं तुम्हाला हे एवढं सोपं नाही आहे। वाहत्या पाण्यात म्हणजे लाटांच्या ह्याच्यात वगैरे आत जाणे वगैरे हे करणे, आत जाऊन आतली सगळी तयारी, लाईट वगैरे आत घेणे, लाईटचं तिथं नियोजन करणे, खाली ती पाण्याची लेवल वगैरे बघणे आणि त्यानंतरनं तो तराप वगैरे बांधणे, परत पाणी वगैरे पाऊस वगैरे अचानक जर पडला तर त्याच्यासाठी सगळं नियोजन करायला लागते। आणि एक वैशिष्ट्य आहे, आम्ही जे आरतीला आमच्या मंडळासाठी जे काय आम्ही बाहेरचे आमचे पाहुणे वगैरे जे बोलवतो त्यांना आम्ही सकाळ संध्याकाळ इथून आम्ही तराप्यावरून आत नेऊन मूर्तीच्या पुढ्यात नेऊन आम्ही त्यांची आरती करून घेतो आणि परत आम्ही इकडं घेऊन येतो परत सुखरूप। आणि यावेळेला आमच्या जवळजवळ ह्या कार्यक्रमाला बऱ्याच मान्यवरांनी भेट वगैरे देऊन गेलेले आहेत, सगळे हे केलेले आहेत। एक आकर्षण आहे कोल्हापूरचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळ्यात एवढ्या वाऱ्यात वगैरे ह्याच्यात करणे हे सोपी गोष्ट नाही आहे। लोकांना वाटते की काय आहे, काय केले किंवा काय, एक तरापा फक्त कोणी पण येऊन इथं फक्त जाऊन दाखवावं, एवढं सोपं नाही आहे ते। तर आता जे गणेश भक्त येतात किंवा पर्यटक येतात त्यांचा कसा प्रतिसाद आहे गणपती बघण्यासाठी, काय आम्हाला बरेच लोक सांगतात की आम्हाला आत घेऊन चला किंवा हे करा, पण कसं होतं लोकांना ते बॅलन्सचा वगैरे जरा प्रॉब्लेम येतो किंवा आत जाऊन तिथं कोण वगैरे पडलं वगैरे काय तर झालं वगैरे तर गैरसमज किंवा इजा वगैरे होऊ नये किंवा त्यातून मंडळाच्या नावाला कुठलाही कलंक लागू नये एवढी काळजी घेतली जाते। बाहेरच्या कोणत्याही लोकांना बऱ्यापैकी आम्ही ससा मंडळाचं जर एक ठराविक आमची जी 5-6 माणसं आहेत, एक 10-12 माणसं आहेत, पोरं आहेत की जी आत जाऊन बाबा व्यवस्थित दोरी वगैरे घेऊन जाऊन त्या माणसांना जाताना आणि येताना व्यवस्थित इथं जागेवर पोचून ही काळजी घेऊ शकतात, त्यांनाच आम्ही आत सोडतो। नाहीतर इतर वेळेला आम्ही सुद्धा ठराविक कार्यकर्ते बाबाजी 2-3 जण गेलेत ती सोडून दुसरी कोणी आम्ही आत जात नाही आणि बऱ्यापैकी आम्ही सगळी बाहेर थांबतो आरतीच्या वेळेला। बाकी जी पाहुणी आणि जी काय आत गेलेली असतील तेवढीच, जी कोण 4-5 जण असतील तेवढीच आम्ही आत सोडतो, बाकी आत कोण जास्त सोडत नाही। तर एकंदरीत पाहिलं तर या मंडळाच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रमच म्हटलं तर राबवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।